हॅलो फ्रेंड्स, बघा आपण मागच्या लेक्चरला बॉन्ड एन्थाल्पी काय असते, बॉन्ड एन्थाल्पी कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करतात किंवा बॉन्ड एन्थाल्पीचा यूज करून रिॲक्शन एन्थाल्पी कसं कॅल्क्युलेट करतात त्याचा एक फॉर्म्युला आपण डिराईव्ह केला होता. त्याच बॉन्ड एन्थाल्पीवर आधारित आपल्याला आता न्यूमरिकल्स बघायचे आहेत. बघा व्हेरी फर्स्ट न्यूमरिकल तुम्हाला काय दिलेलं आहे, कॅल्क्युलेट द स्टँडर्ड NH बॉन्ड एन्थाल्पी. नायट्रोजन हायड्रोजन बॉन्ड ब्रेक करायला लागणारी जी एन्थाल्पी आहे ती तुम्हाला कॅल्क्युलेट करायची आहे. बघा या ठिकाणी लिहिणार तुम्ही डेल्टा H फॉर NH बॉन्ड, हे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे फ्रॉम द फॉलोविंग डाटा. डाटामध्ये एक इक्वेशन तुम्हाला दिलं आहे आणि त्या इक्वेशनमध्ये म्हटलं आहे नायट्रोजन गॅस प्लस 3 हायड्रोजन गॅस इट गिव्स 2 टाइम्स अमोनिया गॅस. आणि ह्या रिॲक्शनची एन्थाल्पी स्टँडर्ड एन्थाल्पी तुम्हाला दिली आहे. स्टँडर्ड कंडिशन काय असतात तुम्हाला चांगलं माहिती आहे, 298 केल्विन टेम्परेचर अँड 1 बार प्रेशर. दिस इज अ स्टँडर्ड कंडिशन. त्या स्टँडर्ड कंडिशनमध्ये ह्या रिॲक्शनसाठी जी एन्थाल्पी आहे -83 किलो जूल. पुढे काय म्हटलं बघा डाटामध्ये मला नायट्रोजन ट्रिपल बॉन्डची एन्थाल्पी दिली आहे. बॉन्ड एन्थाल्पी इज ऑलवेज पॉझिटिव्ह. तुम्हाला नोट्समध्ये पण सांगितलं आहे, शिकवताना पण सांगितलं आहे, कारण की ऑलवेज एनर्जी इज रिक्वायर्ड टू ब्रेक द बॉन्ड. म्हणून बॉन्ड एन्थाल्पीची व्हॅल्यू जी आहे ती नेहमी तुमची पॉझिटिव्ह त्या ठिकाणी आली पाहिजे. बघा ट्रिपल बॉन्ड ब्रेक करायला लागणारी एनर्जी, त्याच्यानंतर हायड्रोजन बॉन्ड जो आहे तो ब्रेक करायला लागणारी एनर्जी, त्याची बॉन्ड एन्थाल्पी आहे 435. हे टीचिंग करत असताना पण तुम्हाला मी सांगितलेलं होतं, बरोबर आहे. तर ह्या पद्धतीने ह्या व्हॅल्यूज तुम्हाला दिलेल्या आहेत आणि त्याच्यावरून तुम्हाला NH बॉन्ड एन्थाल्पी काय असणार ते तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. खूप सिम्पल आहे. बघा आता बॉन्ड एन्थाल्पी कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करणार. वी नो दॅट दी रिॲक्शन एन्थाल्पी ऑलरेडी तुम्हाला देऊन टाकला आहे. रिॲक्शनसाठी तुम्ही त्याला R ने पण दाखवलं आहे, विच इज इक्वल टू इट इज द समेशन ऑफ बॉन्ड एन्थाल्पीज डेल्टा H फॉर दी रिॲक्टंट बॉन्ड्स. कालच आपण हा फॉर्म्युला डिराईव्ह केला, मायनस समेशन ऑफ बॉन्ड एन्थाल्पीज डेल्टा H फॉर दी प्रॉडक्ट बॉन्ड्स. रिॲक्टंट बॉन्ड एन्थाल्पीज मायनस प्रॉडक्ट बॉन्ड एन्थाल्पीज हा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी यूज करायचा आहे. आणि ह्या फॉर्म्युल्याचा यूज करून तुम्हाला NH बॉन्ड ब्रेक करायला लागणारी जी एनर्जी आहे ती तुम्हाला कॅल्क्युलेट करायची. ओके, प्रोसेड फर्दर. पुढे काय असेल बघा या ठिकाणी, दॅर फॉर हिअर आता डेल्टा H और रिॲक्शन तुम्हाला देऊन टाकले मित्रांनो -83. रिॲक्टंट बॉन्ड एन्थाल्पीचं तर रिॲक्टंटमध्ये कुठले कुठले बॉन्ड आहेत बघा. आता या ठिकाणी जर तुम्ही रिॲक्टंटचा विचार केला तर आपण घेणार डेल्टा H नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड प्लस सर्व रिॲक्टंट समेशन आपल्याला करायची रिॲक्टंट बॉन्ड एन्थाल्पीज. दुसरा जो बॉन्ड आहे तो H2 बॉन्ड आहे, डेल्टा H2 म्हणजेच काय रे HH बॉन्ड असेल. पण हा HH बॉन्ड किती वेळेस घेणार तुम्ही, इट इज 3 टाइम्स. म्हणून याला आपण 3 ने मल्टिप्लाय केलं, हे झालं तुमचं समेशन ऑफ रिॲक्टंट बॉन्ड एन्थाल्पीज मायनस समेशन ऑफ प्रॉडक्ट बॉन्ड एन्थाल्पीज. आता प्रॉडक्टच्या बॉन्ड एन्थाल्पीज कसं लिहिणार, त्यांचे समेशन कसं लिहिणार. बघा या ठिकाणी तुम्हाला प्रॉडक्टमध्ये काय दिलेलं आहे, अमोनिया दिला आहे. समजून घ्या व्यवस्थित, कारण की बॉन्ड एक जरी सुटला किंवा चुकला की नेमकं कशामध्ये बॉन्ड आहे तर तुम्हाला त्याचं आन्सर कॅल्क्युलेट करता येणार नाही. जर आपण अमोनियाचा विचार केला, तुम्हाला स्ट्रक्चर माहिती असेल तर तुम्हाला बॉन्ड सांगता येईल, कारण की तो तुम्हाला अमोनिया दिला आहे आणि अमोनियाचं स्ट्रक्चर आपण मित्रांनो ह्या पद्धतीने या ठिकाणी काढत असतो. बघा हे झालं अमोनियाचं स्ट्रक्चर NH3. त्याच्यामध्ये बघा किती बॉन्ड आहेत रे, एक NH बॉन्ड, हा दुसरा NH बॉन्ड, हा तिसरा NH बॉन्ड, 3 NH बॉन्ड या ठिकाणी आहेत. एका NH3 मध्ये 3 NH बॉन्ड. आपल्याकडे 2 NH3 आहेत, म्हणजे 6 NH बॉन्ड झाले. मायनस बघा काय लिहिणार मग आपण डेल्टा H बॉन्ड एन्थाल्पी, कोणता बॉन्ड NH बॉन्ड ब्रेक करायला लागणारी एनर्जी. किती बॉन्ड आहेत, 1 2 3. एका NH3 मध्ये 3 बॉन्ड आहेत, दुसऱ्या NH3 मध्ये पण 3 बॉन्ड असतील, म्हणजे असे 6 NH बॉन्ड या ठिकाणी आहेत. समजलं मत आहे. बघा त्या ठिकाणी हा जो 6 टाइम्स NH बॉन्ड एन्थाल्पी तो मायनस आहे, त्याला मी जर इकडे आणलं तर काय होऊन जाईल रे, देअरफॉर सिम्पली इट इज
6 टाइम्स डेल्टा एच एन एच बॉन्ड एन्थाल्पी. हा इकडे आणला म्हणून तो प्लस झाला, बरोबर आहे. याला मी 83ला तिकडे नेईल म्हणजे तो पॉझिटिव्ह होऊन जाईल. आता ही व्हॅल्यू मला कॅल्क्युलेट करायची एन एच बॉन्ड एन्थाल्पीची, पण मला एन एन ट्रिपल बॉन्डची एन्थाल्पी दिली बघा. ती जशीच तशी मी या ठिकाणी लिहिणार 946 प्लस 3 टाइम्स कोणाची बॉन्ड एन्थाल्पी? एच बॉन्ड एन्थाल्पी. मग एच बॉन्ड एन्थाल्पी काय असणार आहे बघा, हायड्रोजन बॉन्ड एन्थाल्पी आहे तुमची 435. 3 इंटू 435 हे झालं तुमचं रिॲक्टंट बॉन्ड एन्थाल्पीज. हा -83 मी तिकडे नेला आहे म्हणजे तो आता इकडे +83 होऊन जाईल. लक्षात द्या मित्रांनो. Therefore here 6 times delta H for NH bond enthalpy which is equal to 946 प्लस समजा या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं 435 इंटू जर 3 केलं तर ते देईल तुमचं 1305. कॅल्क्युलेट करू शकता तुम्ही, व्हेरी सिम्पल. याला फक्त 3 टाइम्स करायचं तुम्हाला प्लस 83. मग आता ह्या सर्वांची सम तुम्हाला करायची मित्रांनो, आणि सर्वांची सम आल्यानंतर मग तुम्हाला ह्या एन एच बॉन्ड एन्थाल्पी येईल. मग ह्या सर्वांची सम किती असणार आहे? या सर्वांची सम येते तुमची 2334. करून बघू आपण. Therefore डेल्टा एच एन एच 6 टाइम्स, बरोबर आहे. ॲक्च्युअल तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, तुम्हाला एन एच बॉन्ड एन्थाल्पी कॅल्क्युलेट करायची आहे. मग इकडे लिहितो आहे मी. Therefore डेल्टा एच फॉर एन एच बॉन्ड एन्थाल्पी विच इज इक्वल टू 2334 डिवायडेड बाय हा जो 6 आहे याला डिवाइड होईल. Therefore फायनली डेल्टा एन एच म्हणजे एन एच बॉन्ड ब्रेक करायला लागणारी एनर्जी एका बॉन्डला विच इज इक्वल टू, याला जर आपण 6ने डिवाइड केलं तर नियर अबाउट तुमचं 400 किंवा त्याच्यापेक्षा थोडं कमी आन्सर या ठिकाणी आलं पाहिजे. आणि ते आन्सर येईल तुमचं 389 किलोजूल. तर बघा ह्या पद्धतीने आपण दिलेल्या इन्फॉर्मेशनमधून दिलेल्या डाटाचा यूज करून एन एच बॉन्ड एन्थाल्पी या ठिकाणी कॅल्क्युलेट केली. इथं आपल्याला पर्टिक्युलर एन एच बॉन्डची एन्थाल्पी विचारली. काही वेळेस तुम्हाला काय असेल, सर्व बॉन्डच्या एन्थाल्पीज दिलेल्या असतील आणि तुम्हाला रिॲक्शन एन्थाल्पीसुद्धा कॅल्क्युलेट या ठिकाणी करता येऊ शकते किंवा तसंसुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. खूप सिम्पल आहे, फक्त बॉन्ड्स कॅल्क्युलेट करता आले पाहिजे. किती एक्झॅक्ट बॉन्ड त्याच्यात प्रेझेंट आहेत ते जर तुम्हाला समजलं मित्रांनो तर बाकीच्या गोष्टी सहज तुम्हाला या ठिकाणी समजतील. अजून एक एक्झाम्पल या ठिकाणी घेणार आपण आणि मग काही एक्झाम्पल जस्ट तुम्हाला हिंट मी देणार की तुम्हाला ते सहज सॉल्व करता येऊ शकतात. ठीक आहे. तर हे झालं तुमचं फर्स्ट न्यूमरिकल डिपेंडिंग ऑन द बॉन्ड एन्थाल्पी किंवा कॅल्क्युलेशन ऑफ बॉन्ड एन्थाल्पी बाय युझिंग रिॲक्शन एन्थाल्पी किंवा रिॲक्शन एन्थाल्पी कॅल्क्युलेशन फ्रॉम बॉन्ड एन्थाल्पी, काही पण आपण त्या ठिकाणी करू शकतो. ठीक आहे. बघा मित्रांनो, सेकंड न्यूमरिकल आपण आता बघतोय. डिपेंडिंग ऑन द बॉन्ड एन्थाल्पी काय म्हटलं बघूया त्याच्यामध्ये आपण. बघा कॅल्क्युलेट डेल्टा एच झिरो ऑफ द रिॲक्शन. मी तुम्हाला आता रिॲक्शन एन्थाल्पी विचारली आहे. मग या ठिकाणी लिहितो आहे मी, यू हॅव टू कॅल्क्युलेट द रिॲक्शन एन्थाल्पी. रिॲक्शन तुम्हाला दिली बघा, CH4 गॅस प्लस O2 गॅस इट गिव्स CH2O गॅस प्लस H2O गॅस. ओके. बघा त्या ठिकाणी रिॲक्शन दिलेली आहे आणि त्याच्यासाठीची रिॲक्शन एन्थाल्पी तुम्हाला विचारली फ्रॉम द फॉलोइंग डाटा. डाटामध्ये काय म्हटलं बघा, एक चार्ट तुम्हाला दिला आहे, एक टेबल तुम्हाला दिला आहे आणि त्या टेबलमध्ये काय म्हटलं रे, वेगवेगळे बॉन्ड्स तुम्हाला दिले आहेत. दीज आर द बॉन्ड्स. आणि खालचे जे तुम्हाला दिलं आहे ते बॉन्ड ब्रेक करायला लागणारी एनर्जी. याचा अर्थ काय झाला बघा, CH बॉन्ड ब्रेक करायचं असेल तुम्हाला 414 किलोजूल पर मोल एवढी एनर्जी लागेल. ऑक्सिजन डबल बॉन्ड तुम्हाला ब्रेक करायचं असेल तर तुम्हाला एनर्जी लागेल 500 म्हणजे नियर अबाउट 499 किलोजूल पर मोल. C डबल बॉन्ड कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड ब्रेक करायचं आहे त्याच्यासाठी एनर्जी लागेल तुम्हाला 745 किलोजूल पर मोल. अँड OH बॉन्ड जर ब्रेक करायचं असेल तर 464 किलोजूल पर मोल. लक्षात आलं. मग बॉन्ड्स दिले आहेत आणि प्रत्येक बॉन्ड ब्रेक करायला लागणारी
एनर्जी तुम्हाला दिली किलो जूल पर मोलमध्ये. मग हा जो डाटा दिला आहे ह्या डाटाचा यूज करून तुम्हाला ह्या रिॲक्शनसाठीची एन्थाल्पी तुम्हाला माहिती करून घ्यायची आहे, कॅल्क्युलेट करायची आहे. मग तुम्हाला सर्वात अगोदर काय माहिती असणं गरजेचं आहे मित्रांनो, की ती जी रिॲक्शन तुम्हाला दिलेली आहे त्या रिॲक्शनमध्ये कुठल्या प्रकारचे बॉन्ड आहेत. कारण की तुम्हाला डायरेक्ट मॉलिक्युलर फॉर्म्युलेज दिला आहे. CH4 फॉर्म्युला देऊन टाकला आहे, O2 डायरेक्ट फॉर्म्युला दिला आहे, CH2 कोणता बॉन्ड कसा आहे हे तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही ते कॅल्क्युलेट करू शकतात, अदरवाईज कॅल्क्युलेट करता येणार नाही. म्हणून जी काही रिॲक्शन तुम्हाला अगोदर दिलेली आहे त्या रिॲक्शनला बॉन्डच्या फॉर्म्युल्यात तुम्ही लिहून घ्या. म्हणजे त्याच्यात कसे बॉन्ड प्रेझेंट आहेत ते तुम्हाला रिप्रेझेंट करता आलं पाहिजे, तर तुम्ही डेल्टा एच फॉर द रिॲक्शन कॅल्क्युलेट करू शकतात. तर बघूया दिलेली जी रिॲक्शन आहे तिला वेगवेगळे बॉन्ड्स त्याच्यात कुठले आहेत त्या पद्धतीने त्याला आपल्याला रिप्रेझेंट करता येतं का. तर फॉर हिअर मग तुम्हाला जेव्हा आन्सर लिहायचं असेल एक्झाममध्ये असं जर विचारलं तर अगोदर गिव्हन डाटामध्ये हे लिहायचं आहे तुम्हाला, चार्ट जसं तसं काढायचं आहे, मग रिॲक्शन तुम्हाला लिहायची. बघा तर रिॲक्शनमध्ये काय दिलं आहे, CH4 म्हटलं आहे बघा, आणि वी नो दॅट द स्ट्रक्चर ऑफ मिथॅन. म्हणजे याचा अर्थ काय झाला रे, हाऊ मेनी CH बॉन्ड्स आर प्रेझेंट. 4 CH बॉन्ड या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत, कारण की आपल्याला CH बॉन्डची एन्थाल्पी दिलेली आहे. म्हणजे मिथेनमध्ये 4 CH बॉन्ड आहेत. हे तुम्हाला स्ट्रक्चर बघितल्यावर लक्षात येईल मित्रांनो, डायरेक्ट लक्षात येणार नाही. त्याच्यानंतर बघा CH4 प्लस O2 ऑक्सिजन. हे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नसतं की 2 ऑक्सिजनमध्ये ऑक्सिजन डबल बॉन्ड असतो. कारण की ते सरळ तुम्हाला O2 म्हटलं आहे आणि युजली आपण O2च लिहितो, काहींना माहितीच नाही आहे त्याच्यात सिंगल बॉन्ड असतो की डबल बॉन्ड असतो का ट्रिपल बॉन्ड असतो. जसं मागच्या एक्झाम्पलचं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं असेल मित्रांनो तर तिथं नायट्रोजन बॉन्ड तुम्हाला दिला होता, काय नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड दिला होता, आणि ट्रिपल बॉन्ड ब्रेक करायला लागणारी एनर्जी पण तुम्हाला दिलेली होती. तसं या ठिकाणी O2चा जर विचार केला तर त्या ठिकाणी ऑक्सिजन डबल बॉन्ड असतो. N2चा विचार केला तर नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड असतो. Cl2 विचार केला तर क्लोरीन सिंगल बॉन्ड असतो. H2 विचार केला तर हायड्रोजन सिंगल बॉन्ड. हे माहिती असलं पाहिजे तर तुम्हाला अशा पद्धतीचे न्यूमरिकल जे आहेत ते सॉल्व करता येतील. बघा आपण त्या पद्धतीने लिहून घेतलं आहे O2. त्याच्यानंतर आता प्रॉडक्ट साईडला काय म्हटलं बघा, CH2O. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट कंपाऊंड. कारण की मोस्ट ऑफ द स्टुडंटला हे समजणार नाही की नेमका हा कुठला कंपाऊंड तुम्हाला दिला आहे. मग ऑब्झर्वेशन करा थोडंसं, कारण की आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा बराचसा पार्ट कंप्लीट केला आहे. बराचसा म्हणण्यापेक्षा जवळपास सर्वच पार्ट आपला कंप्लीट झाला आहे. हॅलोजन डेरिव्हेटिव्ज असतील किंवा हॅलोअरिन्स असतील, अल्कोहोल, फिनॉल, इथर, सल्फेट, कीटोन्स, कार्बोक्सिलिक ॲसिड, अमाइन्स, सर्वच फंक्शनल ग्रुपचा स्टडी आपण केला आहे. जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर त्याच्यात तुम्हाला रिलेशन दिसतं बघा, जेवढे कार्बन त्याचे डबल हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन, म्हणजे CnH2nO. जेवढे कार्बन त्याचे डबल हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन, CnH2nO असा तो फॉर्म्युला आहे, बरोबर आहे. मग हा फॉर्म्युला कोणाला ॲप्लिकेबल आहे रे, CnH2nO. दिस फॉर्म्युला इज ॲप्लिकेबल फॉर अल्डिहाइड्स ॲज वेल ॲज कीटोन्स. तो अल्डिहाइडला पण ॲप्लिकेबल आहे, कीटोनला पण ॲप्लिकेबल आहे. पण हा कीटोन राहूच शकत नाही मित्रांनो. का, कारण की कीटोनमध्ये ॲटलिस्ट 3 कार्बन असतात. कीटोनमध्ये कमीत कमी 3 कार्बन आहेत. म्हणजे डेफिनेटली हा तुमचा अल्डिहाइड आहे. किती कार्बनचं अल्डिहाइड आहे, 1 कार्बनचं अल्डिहाइड मित्रांनो. आणि 1 कार्बनचं जर अल्डिहाइड असेल तर त्याचं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती असलं पाहिजे. 1 कार्बनचं अल्डिहाइड म्हणजे पहिलाच अल्डिहाइडचा मेंबर तो असतो तुमचा फॉर्मल्डिहाइड. म्हणजेच हा एक प्रकारे तुम्हाला काय दिला आहे, फॉर्मल्डिहाइड दिला आहे. हे तुम्हाला समजून घेतलं पाहिजे, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. दिलेलं काय म्हणजे आपल्याला काय लिहायचं आहे नेमकं, म्हणजे बॉन्ड्स तुम्हाला रिप्रेझेंट करता आले पाहिजे. मग फॉर्मल्डिहाइड जर असेल हा तर कसं दाखवणार आहे त्याला, C डबल बॉन्ड OH. मग बघा तो झाला का CH2O. CH2O हे इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. हे करेक्ट असेल तर तुमचं पुढचं आन्सर जे असणार आहे ते करेक्ट होणार. अदरवाईज तुम्ही सॉल्व केल्यावर सुद्धा तुमचं आन्सर रॉंग या ठिकाणी येईल. बघा CH2O झाला, पुढचा आहे तुमचा H2O. हे माहिती आहे, एक्झाम्पलमध्ये पण आपण घेतलं होतं. बॉन्ड एन्थॅल्पीचं डिस्कशन करताना पॉलिॲटॉमिक आयटममध्ये आपण वॉटर मॉलिक्यूल घेतला होता. ॲव्हरेज बॉन्ड एन्थॅल्पी आपण त्या ठिकाणी उल्लेख केला होता.
तर आपण रिॲक्शन बॉन्ड्सच्या फॉर्ममध्ये लिहून घेतले. हे फार महत्त्वाचं आहे. हे जमलं तर तुमचं आन्सर करेक्ट होईल. कारण एकही बॉन्ड तुमचा कमी जास्त झाला असेल तर तुमचं आन्सर या ठिकाणी चुकणार आहे. मग आता हा जो डाटा तुम्हाला दिला आहे, ह्या डाटावरून तुम्हाला काय विचारलं रे? रिॲक्शनची एन्थाल्पी विचारली आहे. मग बघू आपण कॅल्क्युलेट करूया. रिॲक्शनची एन्थाल्पी काय असणार आहे? मग फॉर्म्युला कसा लिहिणार मित्रांनो? बघा, डेल्टा एच स्टँडर्ड एन्थाल्पी फॉर द रिॲक्शन. आरने आपण दाखवलं रिॲक्शन. फॉर्म्युला काय आपला? समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ रिॲक्टंट बॉन्ड, शॉर्टली मी या ठिकाणी लिहितो आहे, मायनस समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ प्रोडक्ट बॉन्ड. रिॲक्टंट बॉन्ड मायनस प्रोडक्ट बॉन्ड. मग फॉर्म्युला टाकू आपण त्याच्यामध्ये. फॉर्म्युल्यामध्ये सर्व बॉन्ड्स त्या ठिकाणी रिप्रेझेंट करू. दॅर फॉर हिअर रिॲक्टंटमध्ये कुठले कुठले बॉन्ड आहेत? हे तर तुम्हाला आता कॅल्क्युलेट करायचं आहे. रिॲक्टंटमधले बॉन्ड्स कुठले आहेत बघू आपण. बघा, कार्बन हायड्रोजन बॉन्ड्स किती आहेत? 4 बॉन्ड आहेत. बघा, डेल्टा एच बॉन्ड एन्थाल्पी कोणत्या बॉन्डसाठी? CH बॉन्डसाठी. किती CH बॉन्ड आहेत रे? देर आर 4 CH बॉन्ड्स. म्हणून या ठिकाणी आपण 4ने त्याला रिप्रेझेंट केलं, इंटू मल्टिप्लाय बाय 4, प्लस अजून त्या ठिकाणी बॉन्ड एन्थाल्पी आपल्याला घ्यावी लागेल. कोणासाठी? बॉन्ड एन्थाल्पी फॉर ऑक्सिजन ऑक्सिजन डबल बॉन्ड. हे टोटल रिॲक्टंट्समधले बॉन्ड झाले. लक्षात आलं असेल तुमच्या सहज. मायनस प्रॉडक्टमधले बॉन्ड आपल्याला आता बघायचे आहेत. मग प्रॉडक्टमध्ये कुठले बॉन्ड आहेत बघूया एक एक बॉन्ड आपण आता. बघा, आपण अगोदर आता हा CH बॉन्डचा विचार करणार. बघा, हा आहे CH बॉन्ड, हा पण दुसरा CH बॉन्ड. डेल्टा एच कोणासाठी रे? CH बॉन्डसाठी आहे. किती वेळेस CH बॉन्ड आहे? CH दोनदा आहे, प्लस डेल्टा एच कोणासाठी घेणार? C डबल बॉन्ड O. डेल्टा एच फॉर C डबल बॉन्ड. किती वेळेस आहे? एकचदा आहे, लिहायची गरज नाही. प्लस OH बॉन्ड. डेल्टा एच फॉर OH बॉन्ड. पण OH किती वेळेस? हा OH, दुसरा एक OH दोनदा आहे, म्हणून त्याला आपण 2ने मल्टिप्लाय केलं. आता मला असं वाटतं की इथं तुम्हाला जर तुम्ही लक्ष दिलं असेल तर तुम्हाला ह्या सर्व व्हॅल्यूज त्या चार्टमध्ये दिल्या आहेत. व्हॅल्यूज पुटअप केल्या मी पुढचं आन्सर तुम्हाला सहज सांगता येईल. व्हॅल्यू पण आपण या ठिकाणी पुटअप करून बघू. दॅर फॉर हिअर रिॲक्शन एन्थाल्पी कॅन बी गिवन ॲज 4 इंटू, बघा 4 इंटू CH बॉन्ड. CH बॉन्डची एन्थाल्पी आहे 414, प्लस OO बॉन्डची एन्थाल्पी आहे. O बॉन्डची एन्थाल्पी तुम्हाला देऊन टाकली. ऑक्सिजन ऑक्सिजन डबल बॉन्ड 499. हे झालं तुमचं टोटल रिॲक्टंटचं, बरोबर आहे. 1300च्या जवळपास ते काहीतरी तुमचं 1327पर्यंत, मायनस बघा 1327च्या जवळपास आहे. आता मायनस काय करायचं आपल्याला? CH बॉन्ड एन्थाल्पी 2 टाइम्स. परत CH बॉन्डचा विचार करतोय आपण. 2 इंटू 414, बरोबर आहे. 4 चौक 1300 येणार नाही, 4 चौक 16 आणि 5 2100च्या जवळपास काहीतरी येईल ते. बघा, या ठिकाणी CH बॉन्ड दोनदा आहे म्हणून त्याला 2ने मल्टिप्लाय केला आपण, प्लस CO बॉन्ड. CO बॉन्ड काय रे? 745, एकचदा आहे तो, म्हणून 745, प्लस OH बॉन्ड एन्थाल्पी. पण OH बॉन्ड दोनदा घ्यायचं म्हणून 2 इंटू OH बॉन्डची एन्थाल्पी आहे 464. जर तुम्ही जस्ट कम्पेअर केलं मित्रांनो रिॲक्टंट बॉन्डचे एन्थाल्पीज, जसं तुम्हाला म्हटलं मी की या जवळपास तुमच्या 4 चौक 1600, 1700, 2200च्या जवळपास काहीतरी तुमचा येईल. आणि हे त्याच्यापेक्षा जास्त येतं आहे, बरोबर आहे ना, कारण की हा 2ने मल्टिप्लाय, 2ने परत 745. मग दोघं जर तुम्ही या ठिकाणी कम्पेअर केलं तर प्रॉडक्ट बॉन्ड एन्थाल्पी जास्त आहे. कमीमधून तुम्ही जास्त सबस्ट्रॅक्ट करताय. म्हणजेच तुम्हाला जर थोडक्यात तुम्ही विचार केला मित्रांनो तर या ठिकाणी तुमचं आन्सर जे आहे ते मायनसमध्ये येईल. कारण की इथं ही व्हॅल्यू कमी आहे, त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त व्हॅल्यू त्यातून सबस्ट्रॅक्ट करताय. आणि -346 किलो जूल. कमीमधून जास्त सबस्ट्रॅक्ट केलं म्हणून तुमचं आन्सर मायनस आलं. आणि रिॲक्शनमध्ये जर त्याची एन्थाल्पी मायनस येत असेल तर ती रिॲक्शन काय असते तुम्हाला माहिती आहे. काय असणार ती रिॲक्शन? डेफिनेटली दॅट रिॲक्शन इज युअर एक्झोथर्मिक रिॲक्शन. डेल्टा एच पॉझिटिव्ह आला तर एंडोथर्मिक, डेल्टा एच निगेटिव्ह आला तर ती एक्झोथर्मिक रिॲक्शन तुमची असणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने
हे सेकंड न्यूमरिकल जे बॉन्ड एन्थाल्पीवरचं ज्याच्यामध्ये आपण रिॲक्शन एन्थाल्पी कॅल्क्युलेट केली बाय युझिंग बॉन्ड एन्थाल्पी. मागच्या ज्यात रिॲक्शन एन्थाल्पीचा यूज करून आपण बॉन्ड एन्थाल्पी कॅल्क्युलेट केली होती. लक्षात आलं, खूप सिम्पल आहे. फक्त नंबर ऑफ बॉन्ड्स व्यवस्थित कॅल्क्युलेट करता आले पाहिजे आणि त्यांच्या बॉन्ड एन्थाल्पीच्या व्हॅल्यूज व्यवस्थित पुटअप करता आल्या पाहिजे. ठीक आहे, ते झालं सेकंड न्यूमरिकल डिपेंडिंग ऑन बॉन्ड एन्थाल्पी. ओके, मग थर्ड न्यूमरिकल आपण या ठिकाणी बघतोय. जसं ऑलरेडी आपण 2 न्यूमरिकल बघितलेत त्याच बेसिसवर सिम्पल आहे त्याच्यापेक्षाही. बघा काय म्हटलं आहे, बॉन्ड एन्थाल्पीज ऑफ H2 गॅस, Br2 गॅस अँड HBr गॅस. तिघं गॅसेस दिले आहेत, तिघांच्या बॉन्ड एन्थाल्पीज दिल्या आहेत. 436, 193, 366 किलोजूल पर मोलमध्ये दिल्या आहेत रिस्पेक्टिव्हली. म्हणजे कोणाची बॉन्ड एन्थाल्पी काय तुम्हाला दिलेलं आहे. आणि पुढे म्हटलं आहे कॅल्क्युलेट एन्थाल्पी चेंज म्हणजे डेल्टा एच फॉर द फॉलोविंग रिॲक्शन. मग ही रिॲक्शन तुम्हाला दिलेली आहे आणि ह्या रिॲक्शनसाठी डेल्टा एच काय असेल ते आपल्याला दिलेलं आहे. बघा, तुम्ही जेव्हा आन्सर लिहिणार आहे, जर परीक्षेत जर विचारलं, तुम्ही जेव्हा सॉल्व करणार त्यावेळेस गिव्हन रिॲक्शन, त्याच्यानंतर गिव्हन डाटामध्ये ह्या तिघं एन्थाल्पीज तुम्हाला द्यायच्या आहेत. आता तिघं एन्थाल्पीज तुम्हाला समजले असतील की H2 साठी बॉन्ड एन्थाल्पी आहे, दिस इज फॉर द हायड्रोजन. बघा या ठिकाणी लिहून घेतलं मी. ओके, त्याच्यानंतर Br2 साठी दिस इज द एन्थाल्पी बॉन्ड एन्थाल्पी फॉर Br2 अँड दिस इज द बॉन्ड एन्थाल्पी फॉर HBr. तर ह्या पद्धतीने तिघं रिस्पेक्टिव्हली तुम्हाला दिलेल्या आहेत. मग आता ह्या तिघांचा यूज करून तुम्हाला ह्या रिॲक्शनसाठीची बॉन्ड एन्थाल्पी कॅल्क्युलेट करायची आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा एक्झाममध्ये सॉल्व करणार त्यावेळेस गिव्हन डाटा लिहायचा, सर्व बॉन्ड एन्थाल्पीज दिलेल्या लिहायच्या, त्याच्यानंतर कुठल्या रिॲक्शन्ससाठी तुम्ही कॅल्क्युलेट करताय ती रिॲक्शन लिहायची आणि मग फॉर दिस रिॲक्शन डेल्टा एच फॉर द रिॲक्शन इज गिवन ॲज समेशन ऑफ डेल्टा एच फॉर दी रिॲक्टंट बॉन्ड्स. हा फॉर्म्युला प्रत्येक ठिकाणी कंपल्सरी तुम्हाला वापरायचा आहे. समेशन ऑफ बॉन्ड एन्थाल्पीज फॉर दी प्रॉडक्ट बॉन्ड. ओके, मग आता रिॲक्टंट बॉन्ड कुठले आहेत, प्रॉडक्ट बॉन्ड कुठले आहेत हे सहज तुम्हाला सांगता आलं पाहिजे मित्रांनो. बरोबर आहे, सहज तुम्ही सांगू शकतात. आता देअर फॉर हिअर डेल्टा एच फॉर द रिॲक्शन. रिॲक्टंटमध्ये कुठले कुठले बॉन्ड आहेत रे, खूप सिम्पल रिॲक्शन दिली. H2 तुम्हाला दिला आहे म्हणजेच काय डेल्टा एच फॉर HH बॉन्ड प्लस Br2 दिलेला आहे म्हणजेच परत काय रे डेल्टा एच फॉर Br बॉन्ड, ब्रोमीन ब्रोमीन बॉन्ड. हे झालं तुमचं ऑल द रिॲक्टंट बॉन्ड्स मायनस आता प्रॉडक्टमध्ये काय समजून घ्या. व्हेरी सिम्पल. हिअर डेल्टा एच फॉर प्रॉडक्टमध्ये HBr दिला आहे म्हणजे तुम्हाला हायड्रोजन आणि ब्रोमीनमधला बॉन्ड ब्रेक करण्यासाठी लागणारी एनर्जी लिहायची. पण किती वेळेस लिहिणार आहे मित्रांनो, इट इज 2 टाइम्स. करेक्ट, कारण की या ठिकाणी HBr 2 टाइम्स फॉर्म झाला आहे. तर झालं तुमचा फॉर्म्युला. आता फक्त व्हॅल्यूज पुटअप करा. देअर फोर डेल्टा एच फॉर द रिॲक्शन विच इज इक्वल टू HH बॉन्डची एन्थाल्पी म्हटलं आपण बघा ऑलवेज इट इज पॉझिटिव्ह 436. त्याच्यानंतर Br2 साठीची एन्थाल्पी आहे बघा मित्रांनो 193 म्हणजे नियर अबाउट 200 आणि हा 400 म्हणजे 600च्या वर ही व्हॅल्यू आली. दोघं जर ॲड केले तर मायनस 2 टाइम्स डेल्टा एच फॉर द HBr बॉन्ड. आता HBr बॉन्डसाठी एन्थाल्पी तुम्हाला दिलेली आहे 366. आता 366 जर विचार केला तर 700पेक्षा पण जास्त होणार बघा मित्रांनो. 732च्या जवळपास. बरोबर आहे, 732 हे तुमचं 600. म्हणजे आता परत या ठिकाणी काय होतं रे, कमी याच्यातून तुम्ही जास्त व्हॅल्यू सबस्ट्रॅक्ट करताय. बरोबर आहे, म्हणजेच परत जर तुम्ही या ठिकाणी विचार केला मित्रांनो एन्थाल्पी ऑफ द रिॲक्शन जी आहे ती परत तुमची व्हॅल्यू जी असेल त्या ठिकाणी निगेटिव्ह येईल. आणि व्हॅल्यू जर निगेटिव्ह आली तर ती रिॲक्शन कुठली असते हे आपण मागच्या याच्यात पण बघितलं आहे. जर तुमची डेल्टा एचची व्हॅल्यू मायनसमध्ये येत असेल, निगेटिव्ह येत असेल तर डेफिनेटली तुमची जी रिॲक्शन असते ती एक्झोथर्मिक आहे. म्हणजे या ठिकाणी परत ही जी रिॲक्शन ही एक्झोथर्मिक आहे. आणि ही जी व्हॅल्यू आहे हे सर्व कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुमचं जे आन्सर आहे ते आलं पाहिजे तुमचं -103 किलोजूल. एन्थाल्पी फॉर द रिॲक्शन जे तुम्हाला विचारलं आहे एन्थाल्पी चेंज फॉर द रिॲक्शन फॉर धिस रिॲक्शन इट इज -103 किलोजूल.
अगेन इट इज मायनस, दॅट इज अ एक्झोथर्मिक रिॲक्शन. डेल्टा एच पॉझिटिव्ह राहिलं असतं तर त्याला म्हटलं असतं आपण एंडोथर्मिक रिॲक्शन. लक्षात आलं. तर अशा पद्धतीने वेगवेगळे न्यूमरिकल जे आहेत बॉन्ड एन्थाल्पीवरचे ते आपण घेतलेत. अशाच पद्धतीने एक्स्ट्रा न्यूमरिकल्स तुम्हाला मी पाठवेल प्रॅक्टिससाठी. खूप इंटरेस्टिंग असे न्यूमरिकल आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे न्यूमरिकल आहेत. प्रत्येक बॉन्ड तुम्हाला शोधता आला पाहिजे. जसं मागच्या आपण बघितलं की तुम्हाला CH2O दिला होता, म्हणजे फॉर्मल डिहाइड दिला होता. हे तुम्हाला समजलं पाहिजे तर तुम्हाला समजेल की कुठला बॉन्ड ब्रेक करायचा आपल्याला, बरोबर आहे. म्हणून असे खूप सारे प्रॅक्टिसचे न्यूमरिकल तुम्हाला पाठवेल. व्हिडिओ व्यवस्थित बघा, रिपीटेडली बघा, समजून घ्या व्यवस्थित, आणि बघून झाल्यानंतर तुम्ही जे न्यूमरिकल लिहिले असतील स्क्रीनशॉट घेऊन लिहा किंवा व्हिडिओ सुरू असताना लिहा. ते स्क्रीनशॉट घेतलेले न्यूमरिकल, जे लिहिलेले न्यूमरिकल ते मला पाठवा. पाठवल्यानंतर लगेच तुम्हाला मी एक्स्ट्रा न्यूमरिकल जे खूप इम्पॉर्टंट आहेत तुमच्या एक्झामच्या दृष्टिकोनातून, ते एक्स्ट्रा न्यूमरिकल मी तुम्हाला त्या ठिकाणी लगेच पाठवेल. पण व्हिडिओ रिपीटेड बघा, मी तुम्हाला कन्सेप्ट समजेल की एखादा बॉन्ड आपल्याला कसा रिप्रेझेंट करायचा आहे. लक्षात आलं. जे विद्यार्थी चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. आपलं चॅनल आहे DSP केमिस्ट्री स्टडी सेंटर. ते सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला याच्या अगोदरचे व्हिडिओ जे आहेत ते पण आपल्या चॅनलचे दिसतील. खूप सारे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आपण त्या ठिकाणी अपलोड केलेले आहेत. आणि नेक्स्ट जे व्हिडिओ मी घेणार, अपलोड करणार, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि नेक्स्ट व्हिडिओ म्हणण्यापेक्षा आपण मोस्टली जो पार्ट आहे, याचा पुढचा आत्तापर्यंतही बराचसा पार्ट आणि याचा पुढचा बराचसा पार्ट आपण लाईव्ह या ठिकाणी घेतो आहे, जेणेकरून आपल्याला इंटरॅक्शन करता आलं पाहिजे. म्हणजे तुमचे काही क्वेश्चन्स असतील, क्युरीज असतील तर ते आपल्याला सॉल्व करता आल्या पाहिजे. म्हणून मोस्ट ऑफ द पार्ट जो आहे तो आपण लाईव्ह घेतो आहे. फक्त असा जर पार्ट असेल तुमचा न्यूमरिकलशी रिलेटेड, कारण की न्यूमरिकल लिहायला वेळ लागतो, तेवढा वेळ तुमचा जाऊ नये म्हणून या ठिकाणी तो मी रेकॉर्डेडच्या फॉर्ममध्ये घेतो आहे. पण बाकीचा जो पार्ट असेल मित्रांनो तो आपण लाईव्हच घेणार आहोत. म्हणून जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नवीन जे असतील त्यांनी, तर डेफिनेटली त्याचा फायदा तुम्हाला होईल. लक्षात आलं. बाकीचे इन्स्ट्रक्शन जे आहेत ते तुम्हाला ग्रुपला ऑलरेडी टाकले आहेत. परत त्या रिमाइंड तुम्हाला करून देईल मी, म्हणजे फीच्या संदर्भातलं असेल किंवा नोट्सच्या संदर्भातलं असेल तर थोडंसं लवकर तुम्ही त्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत आणि त्या पद्धतीने जे काय असेल ते कंप्लिशन तुम्ही करा, जेणेकरून तुम्हाला नोट्स पण मिळतील, तुमचा वेळ पण वाया जाणार नाही. आणि पुढचे लेक्चर्स जे असतील, समजा लाईव्ह जरी घ्यायचं म्हटलं तर आपण ॲपच्या माध्यमातून लाईव्ह घेणार. आणि ॲपच्या माध्यमातून जर लाईव्ह घेतलं तर ओनली दोज स्टुडंट्स आर एलिजिबल दॅट ऑलरेडी रजिस्टर्ड इन दॅट ॲप अँड कंप्लिटेड देअर कोर्स फीज. कोर्स फीज म्हणजे क्लास फीज तुमची कंप्लीट असेल तर तेच स्टुडंट त्या ठिकाणी असतील, त्यांनाच फक्त ते लाईव्ह अटेंड करता येईल. म्हणजे या सर्व गोष्टींचा विचार करा. आणि पुढच्या 25 तारखेपर्यंत तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलं आहे, त्या 25 तारखेपर्यंत तुमचं सर्व जे असेल क्युरीज त्या सॉल्व करा. परत एकदा तुम्हाला हंबल रिक्वेस्ट आहे, प्लीज स्टे ॲट होम अँड बी सेफ. थँक्यू. बाय.